परभणी लोकसभा मतदारसंघाचं राजकारण तापलंय। काल रात्री महादेव जानकर महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांची गाडी शिवसेनेचे जे विद्यमान खासदार आणि उमेदवार आहेत संजय जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडून तपासली गेली, अडवणूक झाली, त्यांच्या गाडीतले काही कागदपत्र फाडल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर त्या कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत स्वतः महादेव जानकर आहेत। सर, काय झालं होतं नेमकं रात्री, काय घडलं होतं? रात्री आम्ही 12-12:30 वाजता एका ठिकाणी जेवाय बसलो मित्राच्या घरी। मग माझा ड्रायव्हर आणि पीए म्हणले आमच्या रूमवर जाऊन जेवण करून येतो। ते जेवायला गेले। जेवाय जाताना याचे भालेराव म्हणून कार्यकर्ते आहेत आपल्या खासदार साहेबांचे, 10-15 लोक मोटरसायकलवर आली आणि ती गाडी चेक करायला लागली। त्यांना वाटलं पोलीस आहे म्हणून माझ्या बी ड्रायव्हरनं आणि पीएनं काय बोलले नाही आणि नंतर बघितलं ती कागद फाडायला लागले आतले। अरे म्हणले तुम्ही कोण आहे? संजय, आम्ही म्हणले जाधव साहेबांचे कार्यकर्ते आहेत, तुम्ही पैसे वाटताय शंका? ते म्हणले आम्ही जेवाय चाललोय, आमच्यावर काय नाही म्हणले आणि त्यांना धमकवलं। ही गोष्ट कळाली, माझं जेवण झालं तर मला माहीत नव्हतं। ते आले आणि असं सांगितल्यानंतर म्हणलं ठीक आहे म्हणलं कोण होतं? त्यातला पीएनं ओळखलं की ती भालेराव म्हणून मुलगा होता आणि ते बाकी सारे शिवसेनेक होते, बंडू जाधवचेच कार्यकर्ते। पण त्यांनी माझीच गाडी आणून नाही, माझ्याकडे सकल मराठा म्हणून महाराष्ट्राचे अध्यक्ष मला भेटण्यासाठी अकलूजवरून आले होते, त्यांची गाडीसुद्धा त्यांनी चेक केली। त्यांना वाटलं पोलीस आहे म्हणून त्यांनी चेक करून, जेव्हा त्यांना हे कळालं तेव्हा त्यांनी धमकी, मग त्या दोघांची जोरात झाल्यावर ते पळून गेले, थांबले नाहीत। पण माझ्या तिथं कार्यकर्त्याला, ड्रायव्हरला वगैरे, मी स्वतः नव्हतो त्यात, आणि गाडीत जे मटेरियल होतं ते त्यांनी फाडाफाडी केली। आम्ही तिथून जाऊन मग SP ला भेटलो, मी स्वतः होतो, गोट्टे साहेब होते, आणि मग SP ने त्यांच्यावर FRI म्हटलं ते कोण संबंधित आहे ते बघा, मला काय लॉ अँड ऑर्डर बिघडवायचे नाही, मी सरळ मार्गी माणूस आहे। आमच्या त्याला वाटलं की पैसे आमच्याकडे पैसेच नव्हतं तर पैसे वाटायचं गाडी का होत असेल असं, म्हणजे आता गाडी चेक करेपर्यंत ते त्यांचं कारण आज झालं की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यामुळं ते आता काहीतरी हे करायचं असं म्हणून आक्षेप घ्यायचा म्हणून त्यांनी कार्यकर्त्याच्या गाड्या, स्वतः माझीच गाडी अडवली ना, ते दुसऱ्याची अडवली असती म्हणता आलं असतं, माझी गाडी वाढवली। आणि तसं त्यांनी लोकशाहीची चेष्टा करू नये एवढीच माझी त्यांना नम्र विनंती आहे। त्यांचा असा आरोप आहे आपल्यावर की रात्री 1 वाजता यांचे कार्यकर्ते, ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, अशा कार्यकर्ते पैसे वाटत होते। 11 वाजता एवढ्या 4-4, 5-5 गाड्या कुठे जात होत्या 1 वाजता रात्री? तुम्हाला मी सांगतो, 1 वाजता आम्ही जेवायला आलतो, मुळात माझी रात्रच 3ला संपतोय, मी 4ला, 4:45ला झोपतोय आणि 6ला बी उठायच्या आत अगोदर पडतोय, माझा दिवसच झोपलाय। पैसे वाटायचा प्रश्न नव्हता आणि आम्ही तिथं कार्यकर्ते जेवाय गेलतो, पण माझा पीए आणि ते त्याच्या घरी जेवाय जायचं का नाही तिथं, पण पैसे असतं तर गाडीत सापडलं असतं त्यांना, मग म्हणता आलं असतं। त्यांचे दारू पिऊन जी 16-15 लोक आलती ते बरोबर नव्हतं आणि लोकशाहीचं असं करू नये। त्यांना म्हणावं राजकारण्यांच्या पायाखालची वाळू सरल्यामुळे असं काहीतरी घोर अगोदर कर्तव्याच्या नादाला लागू नये। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे, त्याचबरोबर इथली यंत्रणा, पोलीस असतील, मग निवडणूक यंत्रणा सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने काम करते असा आरोप त्यांनी केला। एक लक्षात ठेवा, मी कधी पोलीस स्टेशनला जात नाही, मी कधी कलेक्टर ऑफिसला जात नाही। ज्याचं काळं धंदा आहे त्याच्या मनात शंका येते, विशेष म्हणजे ज्याचं वाईट धंदा आहे त्याचं आम्ही कधीच पोलीस स्टेशनला कधी फोन करत नाही किंवा इनडिगेली करत। मला रात्रीचं षडयंत्र करायचं म्हणल्यावर मला करता आलं असतं, गाडी फोडली, मीच होतो गाडीत, मी सत्य सांगितलं, मी त्या गाडीत नव्हतो, मी जेवाय बसलो होतो, माझ्या पीएला आणि ड्रायव्हर, पण त्यांनी काय बाकी नाही धमकवलं, फक्त शिवबिव काय दिलेलं नाही त्यांनी विषय म्हणजे, आणि ते असं कृत्य त्यांनी करू नये। ते बी हिंद केसरीवर खेळायला पैलवान आहे, त्यामुळं मला लय जास्त बोलायचं नाही। त्यांनी असंही म्हणले की दोघांची, माझी पण आणि त्यांची पण नार्को टेस्ट करा म्हणून। हो, माझी चॅलेंज आहे, माझंही चॅलेंज आहे, ते त्यांचे कार्यकर्ते नसतील माझी नार्को टेस्ट करा, त्यांचे जर कार्यकर्ते नसतील तर मला सांगा तिथे असं। पण मला तसं सांगायचं असतं तर मी काय म्हणलं असतं, माझ्या सोन्याच्या अंगठ्या गेल्या, चेनी गेल्या, गाडी फोडली, मला इथं टाकता आलं असतं। माझी नार्को टेस्ट करा, ते त्याचे कार्यकर्ते नसतील तर त्यांनी लगेच माघार घ्यावी, मला पाठिंबा द्यावा, ते त्यांचेच कार्यकर्ते होते आणि त्यांनी नावं घेऊन सांगितली, CCTV कॅमेरा गाडीत आहे माझ्या, त्यामुळं असं बाहेरकृत्य करू नका। कुठेतरी भाजपचा पाठिंबा आहे आणि परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा आणि इतर जातीयांचा जे काही तेढ आहे ती निर्माण केली जात असल्याचा आरोपही त्यांनी तुमच्यावर। मी कधीच नाही, मराठा समाज आज माझा वोटर झालेला आहे, त्याच्या पायाखालची वाळू सरलेली आहे। OBC समाज बी माझ्यावर आहे, सर्वच बहुजन समाज माझ्यावर आहे, त्यामुळे जातीय तेढ नाही। मी ओनली ॲक्टिंग द डेव्हलपमेंट ऑफ द परभणी पार्लमेंट सीट, डेव्हलपमेंट मुद्द्यावर मी मतदान मागतोय आणि सर्व समाजाची लोक जेव्हा मला साथ द्यायला लागली तेव्हा हे बेचैन झालेले महाराज आहेत, त्यामुळे त्यांना काही काळजी करू नका म्हणा, मी जिंकणार आहे। मी फार संयमानं चाललेलो आहे, मी कधीच असं कुठं दगड कुठं काय, बुद्धिबल तो जगश्रेष्ठ आणि बाहुबल तो योद्धाश्रेष्ठ। काही संरक्षणाची मागणी केली का तुम्ही? कारण काय नाही, संरक्षण वगैरे काय मागणी केली नाही। मी बऱ्याच ठिकाणी लढलो इलेक्शन, सांगली, सातारा, बारामती, मुंबई, महाराष्ट्राच्या बाहेर माझी पक्षाची संघटना आहे, त्यामुळे मी संरक्षण वगैरे मागणी करायची काही गरज नाही मला। तर पराभव दिसू लागल्याने संजय जाधव हे अशा प्रकारचे आरोप करत असल्याचा स्पष्टीकरण जे आहे ते महादेव जानकर यांनी दिलेलं आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।